लासलगाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध केलाय। मोदींच्या सभेआधी शेतकऱ्यांचं हे आंदोलन पाहायला मिळतंय। तर आज मोदींची सभा आहे नाशिकमध्येच, नाशिकच्या दिंडोरीमध्ये त्यांची सभा होणार आहे। पण दुसरीकडे शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसतंय। कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहेत। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून त्यांनी आंदोलन केलं आहे आणि पोलिसांनी 10 ते 12 शेतकऱ्यांना, आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर लासलगाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। कांदा निर्यात बंदी हटवली असली तरी देखील त्याच्यावर शुल्क, मात्र निर्यात शुल्क हे कायम असल्याचं पाहायला मिळतंय। 40% निर्यात शुल्क घेतलं जातं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध केलाय। तर पोलिसांनी यांच्यापैकी काही आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते। एकीकडे नाशिकच्या दिंडोरीमध्ये आज सभा आहे पंतप्रधान मोदींची आणि दुसरीकडे शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहेत। नाशिकमधलेच हे शेतकरी आहे जे सरकारचा निषेध करताना दिसून येत आहेत। मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी जमलेले होते। त्यांनी निषेध करण्यास सुरुवात केलेली होती। गळ्यामध्ये कांद्याच्या माळाही घातलेल्या होत्या आणि सरकारचा निषेध ते करत होते। पण इथं पोलीस आले आणि 10 ते 12 आंदोलक शेतकऱ्यांना त्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते। लासलगाव कांदा उत्पादक शेतकरी लासलगावातले आक्रमक झाल्याचं दिसून येते, कारण आज पंतप्रधान मोदी हे नाशिकमध्ये येत आहेत। नाशिकच्या दिंडोरीमध्ये ते महायुतीच्या उमेदवार यांच्यासाठी प्रचारासाठी या ठिकाणी सभा घेणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर याच जिल्ह्यातील शेतकरी हे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। दरम्यान या विषयाधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विशाल, काय सांगाल? पंतप्रधान मोदी यांची सभा आहे नाशिकमध्ये आणि त्याच ठिकाणी आता शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसतंय। काय अपडेट्स आहेत? नेमकं काय म्हणणं आहे या शेतकऱ्यांचं? नक्कीच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे जे उमेदवार आहेत, केंद्रीय आरोग्य ज्या मंत्री होत्या भारती पवार व हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जी होती ही पिंपळगाव बसवंत येथे 1 वाजेच्या सुमारास आहे। पण त्याच्या अगोदरच लासलगाव येथे शेतकऱ्यांनी आज सकाळी कांद्याच्या माळा ह्या घालून कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी हटवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले होते आणि या प्रकरणी 15 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून शेतकऱ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिन व लासलगाव शहर विकास आघाडीच्या अशा एकूण 20 जणांना आतापर्यंत लासलगावच्या पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत। आणि असाच काहीसा प्रकार जो आहे हा सटाण्याला देखील होतो आहे। सुप्रसिद्ध चित्रकार जे आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी पोलिसांकडून नजरकैदेत ठेवलं गेलेलं आहे। निश्चितच विशाल, एकूणच असं म्हणता येईल की पंतप्रधान मोदींची सभा आहे तर दुसरीकडे शेतकरी असतील किंवा जे चित्रकार आहेत त्यांच्यावर पोलिसांची नजर असल्याचं पाहायला मिळतं। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।